एका घनदाट जंगलात एक अस्वल राहत होते। एके दिवशी त्याला खूप भूक लागली होती, पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते। मग तो अन्नाच्या शोधात एका तलावाजवळ आला। तलावात लहान लहान मासे पाण्यात पोहत होते। त्याच्या मनात विचार आला की मी या तलावातील मासे पकडून माझी भूक का नाही मिटवावी। असा विचार करून तो तलावाच्या काठावर पोहोचला। तो तलावात मासे पकडण्याचा प्रयत्न करू लागला। अखेर खूप प्रयत्नानंतर त्याच्या हाती एक मासा लागला। पण त्या माशाला पाहून तो म्हणाला, अरे यार, हा मासा तर खूप छोटा आहे, याने माझे पोट भरणार नाही। असे करतो की या माशाला सोडून देतो आणि दुसरा मोठा मासा पकडतो। असे म्हणून त्याने तो छोटा मासा पाण्यात परत सोडला। मग काही वेळानंतर तो पुन्हा पाण्यात मासे पकडू लागला। खूप मेहनतीनंतर त्याच्या हाती पुन्हा एक मासा लागला, पण तो मासाही छोटा होता। तो पुन्हा म्हणाला, अरे यार, इतका वेळ मेहनत करून पुन्हा छोटा मासा हाती लागला। या छोट्या माशाने माझ्या पोटातील आग कशी शांत होणार? असे म्हणून अस्वलाने तो मासाही पाण्यात सोडून दिला। मग काय विचारता, अस्वल पुन्हा मासे पकडण्याच्या प्रयत्नात लागला। तो जो मासा पकडायचा तो खूप छोटा असायचा, त्याने त्याचे पोट भरणार नव्हते। मोठे मासे पकडण्याच्या नादात त्याने छोटे छोटे मासे हातातून सोडून दिले आणि असे करता करता संध्याकाळ झाली, पण त्याच्या हाती मोठा मासा लागला नाही। आता भुकेमुळे त्याला मासेही नीट पकडता येत नव्हते। तो खूप थकला होता आणि पाण्यातच काही वेळ उभा राहिला, याच आशेत की त्याला एखादा मोठा मासा मिळेल। पण काही अंतरावर एक मगर त्याला मोठ्या ध्यान देऊन बघत होता। त्याला त्याचे शिकार सापडले होते। तो हलूच चुपचाप अस्वलाच्या मागे आला आणि त्याने अस्वलावर जोरदार झडप घातली आणि त्याला आपल्या तोंडात पकडून दूर पाण्यात घेऊन गेला। बिचारा अस्वल भुकेमुळे थकला होता। त्याच्या शरीरात आता मगरेशी लढण्याची ताकदच उरली नव्हती। तो आपल्या जीवाला मुकला। स्वतः शिकार करायला आला होता, पण दुसऱ्याची शिकार झाला। शिकवण तर मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की जे मिळाले त्यात समाधानी राहा, आनंदी राहा। जास्त हाव नेहमी वाईट असते।